नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण रव्याचे नूडल बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे रव्याचे नूडल्स कसे बनवायचे ते। त्यासाठी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे मी। आता हा रवा आहे ना पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे, चाळून घ्यायचा आहे। म्हणजे आता ह्या रव्यानुसार हे जेवढा 1 वाटी रवा घेतलेला आहे तेवढाच हे बघा आता जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना त्याच्यात थोडंसंच कमी हे बघा इतकं तेवढं पाणी घ्यायचं आपल्याला। आता हे पाणी आपल्याला उकळायचंय। हे बघा आता हा 1 चमचा मीठ घेतलेलं आहे मी। आता हे पाणी मी वाटीतलं दाखवलं ना तुम्हाला, त्याच्यात हे मीठ मिक्स करायचं। हे बघा आता हे 1 चमचा मी म्हणजे पोह्याचा चमचा असतो ना आपला, त्या चमच्यानुसार 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे पण आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचंय, वितळून घ्यायचंय आणि हे पाणी चांगलं उकळायचंय आपल्याला। हे बघा आता हे तूप आणि हे पाणी उकळायला लागलेलं आहे। आता हे अॅल्युमिनियमचं पातेलं ह्यासाठी घेतलेलं आहे मी पातेलं, की स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण जेव्हा हे करतो ना पाणी उकळून रवा टाकतो, म्हणजे जेव्हा तो रवा पाणी सोकून घेतो त्या टायमाला ते स्टीलचं पातेलं कसं होतं खालून जळतो रवा, त्यामुळे हे अॅल्युमिनियमचं पातेलं मी घेतलेलं आहे। हे बघा आता हे थोडा थोडा बारीक करायचा गॅस आणि थोडा थोडा हा रवा मिक्स करत जायचं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून। हे बघा आता हा रव्याचा कसा गोळा झालेला आहे। आता हा आपल्याला बारीक गॅसवर थोडा वेळ ना त्याच्यावर झाकण ठेवून थोडी वाफ आणून द्यायची, म्हणजे काय होतं रवा चांगला फुगतो। हे बघा आता हा असा बाउल मध्ये काढून घ्यायचं। हे रवा पण चांगला फुगलेला आहे बघा, मऊ झालेला आहे। आणि आता हा थोडासा कोमट असतानाच काय करायचं, ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा थोडा थोडा करत। जेवढा मैदा मावेल तेवढा मैदा करून असं त्याचा गोळा झाला पाहिजे, असं पीठ मळायचं ह्याचं आपल्याला। आता हे बघा आता हे मी जसं मैदा त्याच्यात मावेल आणि पीठ मळताना हे काय करायचं, आधी हे रव्याला पूर्ण घोसळून घ्यायचं मैदा आणि मग त्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने हा पूर्ण पिठाचा गोळा तयार करायचा। आता हा असा गोळा घ्यायचा आणि हे बघा आता हा असा गोळा घ्यायचा आणि आपण जे ह्याचा साचा असतो ना शेवचा, जाड्या शेवचा, तसा तो साचा घ्यायचा आणि त्याच्या हे बघा असं टाकायचं। हे बघा आता हे तेल आहे ना, तेल लावायचं चाळणीला आणि म्हणजे काय होतं ते नूडल्स जेव्हा आपण ह्याच्यावर पाडतो ना ते चिपकत नाहीत ह्याला। हे बघा किती सुट्टे पडतायत। आता हे काय करायचे, असे तुम्ही कसेही टाका वाकडे तिकडे, पण ते काय होतात चिपकत नाहीत। हे बघा जेव्हा तुम्ही शिजवून घेतो ना आपण कोथिंबीरची वडी किंवा आळूची वडी जसं शिजवतो तसं हे पाणी ठेवून पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून काय होतं ते शिजले की मग खायला पण खूप छान लागतात। हे बघा 1 हातात उचलून दाखवते मी तुम्हाला। हे बघा किती सुट्टे झालेले आहेत आत्ताच। हे तेल लावल्यामुळे काय होतं हे ह्याला चिपकत नाही, पटकन सुट्टे होऊन पटकन निघतात। हे बघा आता हे पातेल्यात पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर असं शिजायला लावायचे, चाळण ठेवायची आणि शिजायला लावायचे, म्हणजे वाफलून घ्यायचे पूर्ण। हे बघा असं झाकण ठेवायचं, म्हणजे जेणेकरून काय होतं ते बरोबर ताटल्याला वाफ लागून ते नूडल्स बरोबर शिजवून निघतात, ते वाफलून निघतात। हे बघा आता हे नूडल्स आहेत ना आपल्याला वाफलून का घ्यायचेत, कारण हे वाफरल्यानंतर कसं होतं शिजल्यानंतर म्हणजे हे चिटकत नाहीत एकमेकांना आणि जसे आपण बाजारात हे करतो ना तसेच ते नूडल्स लागतात। आणि जेव्हा आपण नूडल्स करायला घेतो तेव्हा नूडल्स करताना जसे आपण बाहेरचे कसे बाबा चिटकत नाहीत, उकळत्या पाण्यात वगैरे केलेले असतात तसेच राहतात, हे पण चिटकत नाहीत। त्यासाठी हे वाफलायला लागतात आणि व्यवस्थित लागतात, खायला पण चवदार लागतात। वाटतही नाही की बाबा नाही का बाहेरून घरात केल्यासारखे वाटत नाही, बाहेरून आणल्यासारखेच हे नूडल्स लागतात।
आणि करताना सुद्धा हे तुटत नाहीत। हे बघा आता हे नूडल्स मी शिजवून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवलं मी वाफलून घेतलेले। हे बघा अशा प्रकारे हे मी वाफलून घेतलेले आहेत नूडल्स। आता तुम्हाला दाखवते, हे बघा किती पटकन सुट्टे होतात की नाही। हे बघा असे हे एकदम सुट्टे एकदम होतात आणि त्याच्यामुळे काय होतं खायला पण खूप टेस्टी लागतात हे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हे थोडे वाफलून घ्यायचे, जेणेकरून की आपण जेव्हा करतो नूडल्स त्या टायमाला हे तुटत पण नाहीत आणि त्याचे तुकडे तुकडे होत नाहीत, असं चिकट लागत नाहीत। बाहेरच्या नूडल्स सारखेच हे नूडल्स लागतात। हे बघा आता हे नूडल्स आपले किती सुट्टे झालेत बघा। आणि आता हे नूडल्स आहेत ना, आता हे थाळ्याभर झालेले आहेत। तुम्हाला वाटत असेल की 1 वाटी प्रमाणे तर त्याचं एवढं कसं झालं, तर नाही, तर मी ह्याच्यावर आता माझ्या घरात 6-7 माणसं आहेत खाणारी, त्यामुळं मी जेवढं 1 वाटी होतं त्याच्यानुसार अजून मी 1-2 वाट्या वाढवून हे नूडल्स केलेले आहेत। पण मी तुम्हाला 1 वाटीचं प्रमाण जे सांगितलं होतं ते बरोबर ह्याच्यामध्ये 3 माणसं ते नूडल्स खाऊ शकतात। हे बघा आता हा कांदा घेतलेला आहे मी, पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत कांद्याचे। आता हे 4 कांदे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे स्लाइस करून। आणि हे गाजर आहे, आता हे रंगीत गाजर आहे, त्यामुळे मी काय केलंय थोडं हे जरा कठीण असतं, निबार असतं, म्हणून थोडंसं मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे कुकरमधून, म्हणजे कारण लाल गाजर असलं की ते पटकन शिजतं, हे शिजत नाही लवकर, म्हणून मी 1 शिट्टी काढून घेतलेली आहे कुकरमधून। हे बघा आता हा कोबी घेतलेला आहे मी। आता हे सगळं मी तुम्हाला 7 माणसाच्या मापानुसार सगळं दाखवते, पण जर तुम्हाला 1 वाटी मी पहिल्यांदा दाखवलं त्यानुसार जर नूडल्स करायचे असतील तर मी हे जे प्रमाण तुम्हाला सांगते त्या प्रमाणाच्या अर्ध प्रमाण सगळं घ्यायचंय। तर ह्याच्यामध्ये मी आता हा कोबी घेतलेला आहे, तर हा कोबी पण हे बघा आता हा मी कोबी पावशर घेतलेला आहे, सिमला मिरची पण पावशर घेतली, फक्त त्यातल्या 2च सिमला मिरची उरलेल्या आहेत, त्या घेतलेल्या नाहीत मी। आणि एकदम असं पातळ, कारण चिरला की तो बरोबर मग ह्याच्यामध्ये कांद्याबरोबर तो फ्राय होतो। आणि नूडल्स करताना थोडंसं कांदा आणि सिमला मिरची वगैरे हे थोडंसं जरा हेच असतं, कच्चं ठेवायला लागतं, पूर्ण शिजवत नाहीत, त्यानुसार मी हे पातळ कापून घेतलेलं आहे। आणि असंच पातळ उभं कापून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला जेव्हा ते फ्राय करतो आणि तो जेव्हा आपण खातो त्या टायमाला ते खूप खातानाही खूप छान लागतं। हे बघा आता मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे। आपला जो मोठा चमचा असतो ना, तर मोठ्या चमच्यानुसार 2 चमचे घेतलेले आहेत मी तेल। हे बघा आता हा मी तेल गरम झालंय, कांदा टाकलेला आहे स्लाइस केलेला। आता हा आपल्याला पूर्ण गुलाबी पण नाही, म्हणजे असं हे होऊन द्यायचं नाही, काळा वगैरे होऊन द्यायचा नाहीये कांदा, आणि कच्चा पण ठेवायचा नाही, असा फ्राय करायचा आहे। हे बघा आता कांदा कसा नरम झालाय की नाही, जास्त गुलाबी पण नाही आणि जास्त हे पण नाही करायचं आहे, कच्चा पण नाही ठेवायचा आहे, असा मीडियम कांदा झाला पाहिजे, नरम पडला पाहिजे कांदा। आता आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये सिमला मिरची आहे ना जी मी दाखवली तुम्हाला उभी चिरून घेतलेली, आता ती पण ह्याच्यात मिक्स करायची आहे। हे बघा आता ही सिमला मिरची पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं कांदा सिमला मिरची वगैरे हे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये अर्ध कच्चं आणि अर्ध शिजलेलं असं होतं, म्हणजे तरच ते नूडल्समध्ये खायला आणि बाहेरच्या सारखे ते नूडल्स लागतात। त्यामुळे आपल्याला आता हे व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचंय। हे बघा आता सिमला मिरची थोडी फ्राय झाली ना तेलामध्ये, की आपण जो कोबी एकदम बारीक घेतला होता ना स्लाइस करून, आता तो पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। बघा हे बघा आता हे जे गाजर मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। बघा आता जर 1 वाटी प्रमाण घेतलं ना तर त्याला 2 चमचे हे टाकायचं, आलं लसूणची पेस्ट टाकायची। हे बघा आता हे आलं लसूणची पेस्ट आहे ना ही पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची आहे।
पण जर 1 वाटी प्रमाण तुम्ही घेतलं तर त्याला 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाका. आणि जर तुमच्याकडे नसेल आलं लसूणची पेस्ट केलेली तर मग आलं आणि लसूण बारीक चॉप करून त्याच्यामध्ये टाकलत ना, पण ते पहिल्यांदा तेलामध्ये टाकायचं कांदा टाकायच्या आधी, म्हणजे कसं होतं ते कच्चं राहत नाही. आता ही पेस्ट केलेली आहे ना, त्यामुळे ते मिक्स होऊन जाणार ह्याच्यामध्ये. हे बघा, आता हा सोया सॉस आहे, हा मी एक अर्धी घेतलेला आहे वाटी. तर जर तुम्ही 1 वाटीचं प्रमाण घेतलं तर मग त्याच्यासाठी काय करायचं, 1 चमचा सोया सॉस टाकायचा. हे बघा, आता हा चिली सॉस आहे, तर हा पण आपल्याला, तो पण तुम्ही 1 वाटीचं प्रमाण घेतलं तर 1 चमचा टाका, कारण हा तिखट पण असतो थोडंसं. तर आता मी थोडं अर्धी वाटी घेतलेलं आहे, कारण मी 7 माणसांसाठी बनवते हे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसारच तिखट घ्या आणि त्यानुसारच हे चिली सॉस टाका. आणि जर तुमच्याकडे चिली सॉसच्या ऐवजी जर शेजवान चटणी असेल तर ती टाकली तरीही चालेल, आणि तीही नसेल तर मिरची पावडर जी असते आपली ती टाकली तरीही चालेल. हे बघा, आता हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी, हा पण मी अर्ध्या वाटीच घेतलेला आहे. पण जर 1 वाटीचं प्रमाण असेल तर तुम्ही 4 चमचे टोमॅटो सॉस घ्या. आता हा पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. हे बघा, आता हे व्हिनेगर आहे, तर हे पण मी अर्ध्या वाटीच घेतलेलं आहे, बारीक वाटी म्हणून. पण जर तुम्ही 1 वाटीचं प्रमाण घेतलं असेल तर तुम्ही 1च चमचा व्हिनेगर टाका. आता हे पण आपल्याला सगळं त्या सॉसेस बरोबर मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता हे मीठ घेतलेलं आहे मी, मीठ तुमच्या आवडीने घ्या. मी आता हे जवळजवळ 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. आता ते पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचंय. आणि हे सर्व सॉसेस वगैरे मिक्स करत असताना गॅस एकदम असा बारीक करायचा, लो फ्लेम करायचा. नाही तर मग काय होतं, मोठ्या गॅसवर केलं ना की ते सगळं जळतं आणि ते चांगली टेस्ट लागत नाही त्याची. हे बघा, आता हे सर्व आपल्याला मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपल्याला काय करायचे, जे मी तुम्हाला नूडल्स बनवून दाखवलेत ना, ते नूडल्स ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. हे बघा, आता हे नूडल्स जे मी सांगितले ना तुम्हाला दाखवले होते, ते आपल्याला हे नूडल्स ह्याच्यामध्ये मिक्स करायचे पूर्ण. हे बघा, आता हे असे मी मिक्स केलेले आहे. अशा प्रकारे हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. आता जर तुम्ही व्हेज असतील तर हे नुसते असे खाल्लेत तरी खूप छान लागतात, आणि जे नॉनव्हेज खाणारे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जर चिकन हे केलं नाही का, म्हणजे फ्राय करून टाकलेत, बारीक बारीक असे त्याचे नाही का छोटे छोटे तुकडे करून ते फ्राय करून ते जर त्याच्यात मिक्स केले तरी ते खूप छान लागतं. आणि अंडा असेल तर अंड टाकलं तर हे करून तळून तरी छान लागतं. आणि नुसते व्हेज खायचे असले तरी छान लागतं. जर व्हेज खाणारे असतील त्यांच्यासाठी हे, नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांनी त्याच्यामध्ये चिकन किंवा अंड मिक्स केलं तरी चालेल. तर चला मग आता मी तुम्हाला आहे ना प्लेटमध्ये सर्व करून दाखवते की ते कसे छान दिसतं ते प्लेटमध्ये ते. हे बघा, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. एकदम खायला टेस्टी आणि खूप छान लागतात हे रव्याचे नूडल्स पण, आणि झटपट होतात. झालं तरी पटकन तुम्ही बनवून देऊ शकता. आता मी तुम्हाला 3 माणसांचं आणि 7 माणसांचं असंही प्रमाण सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला जर जास्तीचं बनवायचं असेल तर मी सांगितलंय तशा प्रमाणात बनवलं तरी पण खूप छान होणार पण आहे, आणि खायला पण खूप छान लागतात हे. हे बघा, तर मी त्याच्यावर सॉस टाकलेला आहे. हा कोबी आहे ना, हा कोबी पण टाकायचा आहे, म्हणजे अजून खाताना छान लागतं, क्रंची क्रंची एकदम. हे बघा, आता मी जरा अंड टाकलेलं आहे त्याच्यावर. जे आता कसं माझ्या घरामध्ये थोडं नॉनव्हेज लागतं माझ्या, त्याच्यावर टाकलेलं आहे फ्राय करून. पण तुम्ही नुसतं असं खाल्लं व्हेजमध्ये तरी खूप छान लागतात हे. हे बघा, आता हे अशा प्रकारे हे नूडल्स झालेले आहेत.
अशा प्रकारे आपल्या रव्याचे नूडल्स बनवून झालेले आहे. जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.